हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सकाळी थोडीशी लवकर उठले कारण आज आहे पप्पांचा बड्डे. त्यामुळं पप्पांना बड्डे विश करायसाठी थोडंसं लवकर उठले होते. तर चला पप्पांना बड्डे विश करते. अजून तर आंघोळ नाही केली आहे. देवेन चालला आहे कॉलेजला. हॅपी बड्डे पप्पा. थँक्यू बेटा. कसं वाटतंय तुम्हाला? कितवा बड्डे आहे तुमचा आता? आता 50वा बड्डे तुमचा. हाफ सेंचुरी. हां. छान वाटतंय. तर पप्पांच्या हातानेच गिफ्ट घेतलेलं आहे. म्हणजे माझं होतं पण त्यांच्या चॉईसनी घेतलं. 50वा बड्डे पण होता त्यांचा. तर त्यांना वॉच आवडतं घालायला, त्यामुळे त्यांना वॉचच घेतलं. तर कसं वाटतंय पप्पा तुम्हाला? तुम्ही 50 वर्षाची झाले. छान वाटतंय. आता लाईफची सेंचुरी झाली. आता आयुष्य पुढं देवाच्या हातात. बाकीचं काय असेल ते. हां. तर संध्याकाळी मस्त आपण बड्डे सेलिब्रेशन वगैरे करू. ती बघू अजून पुढं काय होतं काही नाही. तसं तर देवेंना सांगितलंय मी. बघू तो अजून काय करतो काही नाही. संध्याकाळी नक्की बघा की आम्ही पप्पांचं बड्डे सेलिब्रेशन कसं. तर आत्ताच मस्त आंघोळ वगैरे झाली, फ्रेश झाले. आज केस वगैरे धुतले. 8-10 दिवस झाले होते. मला केस धुवायचं असले कंटाळ येतो, त्यामुळे मी पटकन काही केस धुत नाही. तर आज मस्त केस वगैरे धुतले आणि आता जेवण करायचं आहे. आणि मम्मी गेली सुवासिनी जेवण आहे आमच्या आत्यांच्या घरी आज पण. तुम्ही म्हणाल काय सारखं सुवासिनी जेवण चालू आहे. तर मम्मी माझ्या सगळ्या इथल्या काकी आणि माझ्या ज्या काही आत्या आहेत त्या सगळ्या मागच्या महिन्यात देवाला गेल्या होत्या. म्हणजे कोल्हापूरला, आंबेजोगाईला वगैरे 4-5 ठिकाणी गेल्या होत्या. तर आता प्रत्येकजण होतं म्हटलं प्रत्येकीच्या घरी एक दिवस सुवासिनी. तर मम्मी आज परत एका आत्यांच्या घरी सुवासिनी जेवायला गेली आहे. तर आज पण घरी मी आणि पप्पाच आहे जेवण करायला. तर आता पप्पा गेले गाईंना पाणी पाजायला. तिकडून आले की आम्ही दोघं पण मस्त जेवण करू. आणि चला दिवसभर काय काय होतं दाखवेलच. आज मस्तपैकी पप्पांचं बड्डे सेलिब्रेशन वगैरे करू. तर मस्तपैकी बटाट्याची भाजी, रात्रीची पनीरची भाजी आणि चपाती. तर चला मस्त जेवण वगैरे झालं आहे. आणि आज पण एक आंटीच्या घरी हळदी कुंकू आहे. तर मम्मी आत्ताच आली आणि मम्मी पण तिकडे गेली. तर आता मी पण जाते. येते मम्मी. आज काय मेनू आहे पप्पाचा बड्डे? तर आज पावभाजी. अगो बाई, हजबंडच्या बड्डेला पावभाजी बनवती काय? भाज्या शिजायला टाकल्या ना. हां हां. साडी कुठं नेसणार? साडी ना मी ती सवासिनी जेवायला गेले होते ना तिथं. चांगली दिसते. आमच्या ठोका माझा कुकरची शिट्टीचा आवाज येतोय, तुम्हाला कळलंच असेल. कुकर वाजतोय तेव्हा आम्ही आज आम्ही पावभाजी बनवतोय. पप्पांचा बड्डे. तर देवेंना केक पण सांगितला आहे. तर मस्त अशी पावभाजी वगैरे बनवायची. तर पावभाजी तू बनवणार आहे का? तसं काही नाही, तुला जर बनवायची असली तू पण बनवू शकते. मी भाज्या शिजवून ठेवल्या. पावभाजी आज मीच बनवते. आता मम्मी तर जाईल गाईंचं दूध काढायला. तिने भाज्या कापून शिजायला तर टाकलंय. मला मेन म्हणजे भाज्या कापायचा कंटाळा येतो. तर बरं झालं तिने कापून शिजायला टाकलंय. तर मम्मी भाजी मी बनवते मग आता. सगळ्या व्हेजिटेबल्स मस्त शिजल्या. ते आता त्यांना स्मॅश करून घेते आणि कांदा टोमॅटो कापते बारीक आणि मग मस्तपैकी भाजी बनवते. तर देवेन आताच कॉलेजवरून आला आहे आणि येताना केक पण घेऊन आला आणि पाव पण घेऊन आला आहे पावभाजीसाठी. चला आता थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवते, तोपर्यंत पप्पा मम्मी येतील. तर इथं भाज्या स्मॅश करून घेतल्या आहे आणि कांदा टोमॅटो कोथिंबीर कापून घेतली आहे. वाटाणे पण शिजून घेतले. आता कढईत तूप टाकले. कांदा ते परतून घेते पहिले. तर कांदा टोमॅटो तर छान परतून घेतलं आहे. आता याच्यात मसाले ॲड करते. यात मी लाल तिखट, हळद आणि पावभाजी मसाला टाकला आहे. तर आता हे सगळं चांगलं परतून घेते. हे वाटाणे पण टाकून देते त्याच्यात, म्हणजे मसाल्यात ते परतून जातील छान. सगळं तर मस्त परतलं आहे. आता त्याच्यात स्मॅश केलेल्या ज्या भाज्या आहे त्या टाकून देते. सर्व भाज्या छानपैकी अशा मिक्स करून घेतल्या आहे. आणि यात मी पावभाजी म्हणजे भाज्यांचं जे पाणी होतं शिजवलेलं तेच पाणी टाकणार आहे. मस्त अशी पावभाजी रेडी आहे माझी.
तर मी तर पावभाजी करून आवरून बसले, ड्रेस वगैरे चेंज केला आणि आता पप्पा गेले डेअरीला दूध घालण्यासाठी. तर पप्पा पण येतीलच आता. तोपर्यंत मी केक वगैरे ठेवते, येतील ते मग ते आवरतील. मम्मीचं पण आवरलंच आहे. मग मस्त छोटंसं सेलिब्रेशन करू आमच्या घरातले घरातच आणि मग मस्त जेवण करू, पावभाजी एन्जॉय. खरे लहान पोरासारखं आधीच केक टेस्ट करतोय काय? ते पडलेलं होते चॉकलेट. पडलेलं होतं. हा बरोबर आहे, वाया गेलं असतं. लय होतं ना मोठं ते, लगेच तो खाल्लं. देवींच्याच चॉईसनी देवींनीच केक आणलाय. कोणी नव्हतं तीच चॉईस करायला, मी एकलाच होतो. आम्हाला फोटो पाठवू शकत होता ना. एवढा टाइम आहे का? हो बिझी. मी. हो ना, खूपच बिझी हा. आणि त्या दिवशी आणलेलं गिफ्ट पण रेडी आहे आपलं. तर चला आता मस्त औक्षण वगैरे करून घेऊ सगळे, मम्मी मी आणि मग केक कटिंग. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Papa. हळू. तर तिनं काहीतरी घड्याळ का काहीतरी आणलंय, त्याच्यामुळं चाललंय का मी गिफ्ट देणार माझा व्हिडिओ काढ. तर 2 दिवसापासून नुसतं चालू आहे तिथं ते घड्याळ घेतलं मी. पाहू कसं गेले मी. झाला. तर गिफ्ट द्यायचं राहिलं होतं पप्पांचं, परवा जर आणलं त्यांच्याच चॉईसचं आहे. पण आता गिफ्ट देते माझ्याकडून, यूट्यूब पेमेंटचं पण आणि बर्थडेचं पण. बर्थडे जवळ आला मग ते एकत्रच करून घेतलं मी. तर हॅपी बर्थडे. थँक्यू बेटा. बाबाच्या मम्मी तुला गिफ्ट द्यायला मला गिफ्ट मिळालेलं आहे, आता आपण काढून बघू. हा काढून बघा. तर मी तुम्हाला एक गिफ्ट उघडता याच्यावर सांगतो की केक आता मला आहे ना, केकचे 1300 रुपये आले. एक मोठ्या भावाने दिले, एक छोट्या आत्याने दिले आणि दीदीने 500 रुपये दिले होते केक आणायला. तर केक 400 रुपयालाच पडला. मला त्याच्या मागे 900 रुपये निघाले गाईस. मोठा दादा आहे बाबा. तर हे बघा, मी म्हटले होते की बर्थडेच्या दिवशी मी वॉच दाखवल. तर हे वॉच घेतलं मी पप्पांसाठी. लाल. पण तुम्ही आवडलं का तुम्हाला? वा. बाकीच्यांचं जाऊ दे, तुम्हाला वॉच आवडलं खूप का? छान, भारी. चोर तुटून पडले केकवर. तुम्हाला कसं वाटतंय? तुम्ही 50 वर्षाची झाली, इकडे तर केक चोरायचं काम चालूच आहे अजून. माझा केक चोरणारा मुलगा झाला म्हणजे माझा 76 सालचा जन्म आहे बेटा माझा. आमच्या लग्नाला 25 वर्ष झाली. तू किती वर्षात झाली? 22-23. तू झालं? आता 21 चालू आहे, 21 वर्षाचं होईल एप्रिल मध्ये. हा. हो, मला काही गिफ्ट देते का नाही? 50 वर्ष म्हणजे झालं हे लगेच रेडीच आहे कोणत्या गोष्टीला. 50 वर्ष झाली, 25 वर्ष लग्नाला झाली. कसे दिवस गेले काही कळलं नाही. तुमच्या सगळ्यांच्या सगळे आजी बाबा आता तिकडे सगळे आपले काय असतील तिकडचे, आपला दादू दादा मोया. अगं आम्हाला कसं दरवेळेस आजी बाबा मोया दादा अशी सवय ना पप्पाचा बर्थडे माझ्या करायची. बरोबर सगळे हजर राहायचे. त्याच्यामुळं मोया आता दादा असं वाटत पूर्णच आहे. घरात कमी कमी माणसं आपण चौघच आहे असं वाटत. तू त्यात फोटो ऍड कर, आपण मोया दादा वगैरे सगळे. हा. ती फॅमिली आपली कम्प्लीट. वेळेस कसं असतं, मोया असतो, मोया इथंच होता, दादा पण इथंच होता आणि आजी बाबा पण असतात. त्याच्यामुळं मग आता ह्या वेळेस कसं आपण चौघच आहे तर मग असं शांत शांत वाटतं. दरवेळेस कसे सगळे बाबा बाई आम्ही हा, सगळे हा. बसतो, मग आपण फोटो काढतो.
असं कसं मोया शिरू वगैरे इथं कॉलेजला होते तेव्हा मागच्या 2-3 वर्षापासून तर ते पण बड्डेला राहायचे किंवा शिरू कॉलेजला होता तिकडं तेव्हा बी तो यायचा केक घेऊन. आज पण त्यांनी केकसाठी पैसे पाठवले होते आणि आत्यांनी पण पाठवले होते. तर मग ते दोघं पण राहायचे मागच्या वेळेस. आता यावेळेस आजी बाबा नाही, ते दोघं पण नाही, त्यामुळे घर जरा रिकामा रिकामा वाटतंय. आम्ही चौघाचे तरी ह्या बड्डेला मी आहे, मागच्या बड्डेला नव्हती, ह्या बड्डेला आहे, त्यामुळे थोडंसं रिकामा रिकामा वाटतंय, थोडं शांत वाटतंय. आम्ही चौघच आहे, ते असते तर अजून मज्जा आली असती. आता कसं दादा तू कॉलेजला जायची तर तुम्हीच केक घेऊन यायचे दरवेळेस. हा तू बी गेली आणि दादा गेला मग मोयान देवेन आणायचे. आता या वेळेस मोया पण गेला मग आता देवेन घेऊन आला. असं. तरी दादा बोलला तरी होता video दादाने call करा. पैसे पाठवले तिकडून. दादा आहे ना दर बड्डेला पप्पाला आहे ना एक तर केक नाही तर टी शर्ट बीट काही तू ना तो काही माईक घेऊन घेऊन जातो. काबर बसलाय मला हेच कळत नाही. माझा आवाज प्रॉपर आला पाहिजे त्यामुळे मी mic इकडे बसवलाय. काही कनेक्ट नाही, तू आवाज कुठून प्रॉपर. जे जे अवेलेबल नाही ते सगळे व्हिडिओ कॉलवर जॉईन केले आम्ही. तर मस्त पावभाजी खातोय आम्ही आता. सेलिब्रेशन तर झालंय आमचं. कशी झाली मम्मी भाजी? खूप छान झाली. पप्पा खातो एक मिनिट. कशी झाली रे? चांगली आहे शेवटचा दिवस आहे आज. चांगलं. बस